नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा अगोदर पूर्ण. माझं नाव उमेश बसवेश्वर स्वामी, हां. राहणार नागज, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. साधारण ह्या वळूचं काय वय असलो? वय आता 2.5 वर्ष आहे की वळूचं 2.5 वय. वर्ष. बरं. काय म्हणायचं काय? ही आपलं खिल्लारमध्ये येते, सिद्धापूर खाणीचा बैल येतोय आपण. सिद्धापूर खाणीचाच बैल आहे काय? हं. बरं. कोसामध्ये का? हा, कोसा खिल्लारमध्ये. हा, आपण बघू शकताय नागज मधील असणारे स्वामी यांच्या आपण गोट्यावर आलेलो आहे आणि त्यांच्यापाशी सिद्धापूर खाणीचा असणारा बैल. बैलाचं नाव काय आहे? राजा. राजा. नागज मधला असणारा हा प्रसिद्ध राजा खिलार बैल. मला काय सांगायचं आहे, आता हे आपल्याकडे जी गया येते त्या ती गया आपण भरवत आहे, त्याची वासरं कशी पडतील ह्या बैलाची? वासरांचं आता आपण कसं झालंय, आता एक 6 महिने झाले बैल चालू झालाय आपला, त्यामुळे अजून वासरांचं आता अजून वासरं पडली नाहीत म्हणा. बरं बरं. हा, तुम्ही किती वर्ष झाले खिलार मध्ये काम करताय? आता जवळजवळ ही आमची 3री पिढी आहे. तिसरी पिढी. हा, आमच्या आजोबा त्यानंतर आमचे हे चुलते आणि त्यानंतर आमची आता ही 3री पिढी आहे. बरं. अगोदर आपल्याकडे बैल होता का? हो, पूर्वीपासून म्हणजे आजोबांपासून बैल आहेतच आपल्या. आजोबांच्या काळातल्या बैलाचं काय नाव? तसं आता भरपूर बैल होऊन गेली, त्यामुळे काय नाव सांगता येणार. आवाजाला बैल असं काय तुमची म्हणजे आठवण? आता काकांच्या कारकिर्दीत एक राजा म्हणून चांगला बैल होऊन गेला. बरं. तो सातारला आम्ही चंदोले मामा म्हणून आहेत, हां हां. त्यांच्याकडे तो बैल होता. त्यानंतर तो बैल कर्नाटकमध्ये जी 13 बंदी नावाची शर्यत होती, 13 बंदी हा, कर्नाटकमधली. कर्नाटकमधली. हा, त्या साईडला तो बैल गेला, तिथं पण त्या बैलानं चांगलं नाव करून दिलं त्या मालकाचं. बरं बरं. आता मला काय सांगायचं आहे की आपण जे ही बैलाचं वैशिष्ट्य एकंदरीत काय वैशिष्ट्य सांगतात आपले, ते बैलाचा हुशार गुण काय सांगतात? बैलाचं म्हणलं तर जात 1 नंबरची बैलाची. बरं बरं. तोंड लांबडं, शिंग चांगली, कान बारीक, बरं बरं. त्यानंतर कांबळ कमी, कांबळ. बैलाचं फाउंडेशन बघा. हां हां. हा, म्हणजे अंग शरीर हां हां. सगळं टॉपचं येते बैलाचं. बरं. साधारण हे म्हणजे आपल्यापाशी आला म्हणजे तुम्ही कुणाकडून घेतला? आपण हा जत मधून सिद्धार्थ गोडके म्हणून आहेत, व्यापारी आहेत ते, त्यांच्यापासून आपण घेतला होता. ह्याच्या वडिलाचा काय विस्तार कसा काय? शेजा वडील पण आता तो खंडेराजुरीत मध्ये आहे, आता निशांत मानगावे साहेबांकडे आहे आता ह्याचा वडील. मूळचा चनेगावचा. चने कुठं आलं गाव? चनेगाव आपलं सोलापूर जिल्ह्यापाशी येते चनेगाव. जिल्ह्यामध्ये येते का? बरं बरं. ह्याचे वडील तिथले? हा, मूळ. तुम्ही जतमधून आणलेला हा. मूळ आहे. आपण बघू शकताय आपल्याकडं अजून खिलार जनावर किती आहेत एकूण? आपल्याकडे आता 9 मोठ्या गाय आहेत खिल्लार. खिलार हा. मोठ्या गाया? हा, खिल्लार गाय आहेत. आणि बैल एक आहे अजून. अजून एक हा, बैल आहे. चौसा बैल आहे तो पण. बरं बरं बरं. हा, वासरे एक बारकी 4 आहेत. वासरं कसे कुठले आले ते का आपली घरची? घरचेच आहेत बरं. आपली 4 पण गायांचीच आता घरची वासरे. खिलार क्षेत्रात काय झालंय आता सगळ्याच भागात म्हणा, खिलार म्हणजे गायाचं प्रमाण कत्तलीसाठी चाललं का चाललं का म्हणजे ती बैल चुकीची दावली गेली किंवा त्याची व्यवस्था संगोपन होत नसल्यामुळे पैसे होत लोक चालली. पण आज तुम्ही यात बरेच दिवस तुमचं पिढीजात काम करताय. आता नवीन खिलार क्षेत्रात येणाऱ्या तरुण पोराशींना किंवा ज्याला खिलारचा नाद आहे त्या लोकांना जर तुमच्या माहितीनं कालवडी पाहिजे असतील तर त्या लोकांना कालवडी तुम्ही सांगचाल का या वळूच्या किंवा चांगल्या? होय, नक्की सांगणार. आता काय होतंय, कोणतर काय तर सांगताना फसवतंय, लोकांचा इंटरेस्ट कमी येतोय. नाही. आणि तुम्ही जे आयुष्य घालवलंय म्हणजे आजोबापासून वडिलापासून आज तुमच्यापर्यंत जी पिढी 3री पिढी काम करते या खिलार क्षेत्रात, अनेकांना या क्षेत्रात यायचं आहे पण माहिती नाही, अपुरी माहिती आहे, त्याच्याबद्दल त्या लोकांना थोडं ज्ञान पाहिजे. आणि तुमच्या सारख्या लोकांनी मार्गदर्शन केलं तर नक्की करू आपण. आम्हाला थोडं अजून सांगा की आपल्याला जर आता कालवडी घ्यायच्या झाल्या तर कशा घेतल्या पाहिजे? खिलार कालवड कशी असली पाहिजे? तिची खान मेन महत्वाची आहे, किंवा जी आपण खिलार कालवड घेणार आहे तिची आई म्हणा, वडील म्हणा, ह्यांचं पण आपण बघितलं पाहिजे. हा, ते बाबा जातीची पाहिजेत, उगाच कसले पण घेऊन उपयोग होणार नाही. हा, बाप साधा आहे किंवा आई साधी असं नाही चालणार. जातीचीच वस्तू पाहिजे त्यासाठी आपल्याला. हा, जातीवंतच पाहिजे. बरं. आता ही तुमचं मत झालं, जातीवंत कालवड घ्यायची झाली
तर मला वाटतं काय म्हणजे आता तुम्ही सांगितले वडील जात तुमच्या माध्यमातून कालवड मिळतील का? आपल्या माध्यमातून मिळतील की बंधुराजांना जातीवंत बैलाची जातीवंत कालवड. कालवड भेटणार. हो. बघा हे आपले असणारे जे लोकांना जातीवंत कालवड ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांना नक्की कालवड देतो अशी म्हणजे सहकार्य करणारी सहकार्य करू आपण सहकार्य करू. म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं येतं, बऱ्याच जणांचे मला पण फोन येतात बरं का, पण ते त्या लोकांना माहिती अपुरी असल्यामुळे तिथं जागेवरच थांबतो तो विषय. हो. पण आपल्यासारख्या तज्ञ लोकांनी जर मार्गदर्शन केलं निश्चित ह्या लोक अजून खिलारमध्ये आणि खिलार वाढेल परत एकदा. मालक आपला एकदा मोबाईल नंबर एक हळून सांगा आणि सविस्तर पत्ता सांगा. पंढरपूरहून यायचं झालं तर कसं यायला पाहिजे एकदा हे सांगा. चालतं सांग. माझं नाव उमेश बसवेश्वर स्वामी. मोबाईल नंबर 94 21 53 95 95. मुक्काम पोस्ट नागज, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. जर पंढरपूरहून जर आपल्याला यायचं असेल तर मिरज पंढरपूर हायवे जो आहे तो सरळ नागज फाट्यावर यायचं. नागज फाट्यावर तिथं विचारलं बाबा स्वामी जमाळा कुठं आहे तर कोणीही सांगेल तुम्हाला. आपण हे नागजमध्ये असणाऱ्या स्वामी साहेबांच्या बैलाचा आज आपण गोट्यावर होतो. त्यांची शूटिंग काढली. अतिशय उत्कृष्ट देखना बैल खिलार जातीचा प्युअर कोसा सिद्धापूर खाणी जवळ आहे. ज्यांना पुन्हा गाई भरवायची आहे लोकांनी निश्चित अशा जातीवंत बैलाकडे आलं तर काय अडचण नाही. धन्यवाद स्वामी साहेब. धन्यवाद.